Most welcome to all dear learners. Today's topic is do as directed. म्हणजे ग्रामर साठी हा एक क्वेश्चन असतो. सूचना म्हणजे ब्रॅकेट मध्ये सूचना दिल्यानुसार वाक्य ग्रामर मध्ये जे चेंजेस करा. पहिलं वाक्य आहे ही टोल्ड द बॉईज अ स्टोरी आणि इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे, काय डायरेक्शन जे सूचना काय दिलेली आहे, अंडरलाईन द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे दिलेल्या सेंटेन्स मधून डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते फाइंड आउट करायचं. डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट साठी एक व्हिडिओ घेतलेला आहे आपण. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे द नेम ऑफ द थिंग्स, कोणती थिंग असेल, वस्तू असेल, जसं स्टोरी, हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि नेम ऑफ द पर्सन इट इज कॉल्ड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे बॉईज झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. नंतर दुसरं उदाहरण आहे आय हॅड ऑल्सो टॉट हिम टू सिट ऑन माय आर्म. या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजे काय होते, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू लागलेला आहे ज्या वर्बला, सेंटेन्सेस मध्ये ज्या वर्बला टू लागलेला आहे त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. ओके, सो दिस इज इन्फिनिटिव्ह. नंतर तिसरा प्रकार आहे ही डान्स अबाउट अँड डायनिंग टेबल. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4. म्हणजे वाक्य कसं होईल, ही इज आणि इथं डान्सिंग, ही इज डान्सिंग अबाउट अँड डायनिंग टेबल. ओके. तेव्हा टेन्स मध्ये बदल करायला सांगतात, फक्त वर्ब हे सिंपल पास्ट आहे, याचा आपण काय करा, अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन इज डान्सिंग. नंतर आहे इट इज इंडीड अ प्राऊड मुमेंट मेक इट एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी वाक्य आहे या ठिकाणी. इट इज अँड इंडीड प्राऊड मुमेंट असं सेंटेन्स आहे. ज्या ठिकाणी आर्टिकल असेल त्या ठिकाणी सुरुवात व्हॉट पासून करायची, व्हॉट अँड प्राऊड मुमेंट, व्हॉट अँड प्राऊड मुमेंट इट इज. ओके. नंतर लास्ट सेंटेन्स आहे वी हॅव द टेक्नॉलॉजी ऍड अ क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये हॅव हेल्पिंग वर्ब्स आहे. नंतर पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह करायचं क्वेश्चन टॅग करत असताना, तर वी आणि क्वेश्चन मार्क. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर्स. थँक्यू.